नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। सामाजिक क्रांति के जनक महात्मा ज्योतिबा फुले की 198वीं जयंती चाचा नेहरू पार्क भंडारा में सादगी पूर्वक मनाई गई। कार्यक्रम की शुरुआत महात्मा फुले की प्रतिमा पर माल्यार्पण कर उन्हें अभिवादन अर्पित करते हुए की गई। इस अवसर पर वक्ताओं ने महात्मा फुले के जीवन, कार्य और विचारधारा पर प्रकाश डाला। समाज में उनके विचारों का प्रचार हो, इस उद्देश्य से उनकी पुस्तकों का वितरण भी किया गया। कार्यक्रम में उपस्थित लोगों ने सामाजिक समता और शिक्षा के महत्व पर जोर देते हुए एकजुटता का संदेश दिया। आपले जे महापुरुष आहेत त्यांचे इथे यांना महापुरुषांच्या बाबतीत माहिती व्हावं आणि त्यांना सुद्धा ही जाणीव व्हावी की आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी काय कार्य केलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी हाल अपेष्टा केलेले आहेत आणि आमच्या उपेक्षित, शोषित आणि जे मागासवर्गीय आहेत यांच्यासाठी ते कार्य केलं त्याची आपल्याला आठवण व्हावी, ह्या उद्देशाने आम्ही ह्या त्यांनी विचार केला। यामध्ये विलासजी गणवीर, सोनू करवाडे आणि मी आणि तसेच राऊतताई वगैरे आहेत, नागरिकताई आहेत, ह्या सर्वांनी आपण विचार केला आणि ह्या ठिकाणी आपण येणारे जे 11 तारीख आहे 11 एप्रिल 2025 महात्मा फुलेजींची 98वी ही जयंती आहे, 198वी जयंती आहे, तर ही ते आपण साजरी करूया आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी विचार करून या ठिकाणी आम्ही चाचा नेहरू पार्क या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश आज की लोकांना जे आपण एक समान आहोत स्त्री आणि पुरुष समाजामध्ये, तर यांना ती जाणीव व्हावी की आमच्यासाठी महापुरुषांनी त्यावेळेस 200 वर्ष अगोदर जे भाकीत केलं की तुम्ही दोन्ही सारखे आहात, तुम्ही महिलांना कशाला दुय्यम स्थान देता आणि पुरुषांनीच का सामोर यावं, त्याने पुरुषा इतकंच महिलांना सुद्धा अधिकार आहे आणि ते त्यांनी 200 वर्षापूर्वी सांगितलं आणि हे जागृती निर्माण केली मानव समाजामध्ये। तर हे आपल्या मानवांसाठी फार मोठं आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जसं मांडलं की ब्राह्मणतरांचे गुरु आपले महात्मा फुलेजी आहेत, तर ते सत्यच आहे। कारण की आज आपल्याला समाजामध्ये, आज देशामध्ये जे चित्र दिसत आहेत ते आपण बघत आहोत की एका विशिष्ट प्रस्थापित लोकांनीच आपली सत्ता कसा आपल्या हाती राहावी आणि जनसामान्यांना जे उपेक्षित लोक आहेत, मागासवर्गीय आहेत, शोषित आहेत, सुधारती आहेत, यांना त्यांचे अधिकार जे प्राप्त व्हायला पाहिजे ते त्यांना कसे अडीअडचणी आणायचे हाच प्रयत्न आताही सुरू आहे। त्या अनुषंगाने एक जागृती म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे। हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस के साथ।